माझी तर आंघोळ झाली होती पण दादू अजून झोपला. डबा बनवायला झाला होता उशीर म्हणून डब्याला भरलं फरसाण. पटकन लाईट बंद केली, शूज घातले आणि मी निघालो. काल रामनवमी असल्यामुळे सगळीकडे जल्लोषच होता. हे आहे भाजी मार्केट, आता आहे बंद पण संध्याकाळी असतं पुन्हा भरलेलं. हा ईस्ट आणि वेस्टला जोडणारा हार्बर लाईनचा ब्रिज उतरलो तेवढा दिसला हा आंब्यांचा घड. असा घड गावाला दिसला असता तर कधीच काढून खाऊन मोकळे झालो. हे अशा शाळेतल्या पोरांना शाळेत जाताना बघून मला माझंच बालपण आठवायला लागलं. पण परिस्थितीनुसार पाठीची बॅग पोटावर कधी आली हे कधी समजलंच नाही. खरंच मित्रांनो, बालपण जगून घ्या कारण मोठेपणी आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल असतं. चर्चगेटच्या लाईनला थांबलोच होतो पण तेवढे दिसले हे इंडियन कमांडो. खरंच त्यांना सलाम. आज डबा नव्हता आणला म्हणून भाजी आणि पोळी घ्यायला थांबलो. गरमी इतकी वाढली आहे की उसाचा रस पिल्याशिवाय मनाला शांतीच नाही वाटत. थोड्याच वेळात मॅरेथॉनच्या गेटला पोहोचलो. डिक्की मध्ये ठेवली बॅग, विंगशील लावली आणि डिक्की केली बंद. या पार्किंग एरिया मधून बाहेरचा व्ह्यू इतका सुंदर दिसतो ना की व्हिडिओच्या माध्यमातून नाही सांगू शकत. गाडी घेऊन चाललोच होतो पण ही झाडं लावलेली बिल्डिंग बघून मनाला खरंच खूप चांगलं वाटलं. आणि थोड्याच वेळात गाडी घेऊन पोहोचलो मी हॉस्पिटलला. सरांची केली सगळी कामं आणि भूक इतकी लागली होती तर पहिलं बसलो मस्तपैकी जेवायला.